कोल्हापुरातील पूरस्थिती हळूहळू गंभीर होताना दिसते। कोल्हापूर आता महापुराच्या दिशेने जाताना पाहायला मिळते। पंचगंगा नदी आता 47 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। म्हणजेच पंचगंगा नदी सध्या धोका पातळीच्या वर 5 फुटांनी वाहते आणि त्यामुळे आपण बघतोय आता राज्यमार्गांना देखील नद्यांचं स्वरूप यायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। आंबेवाडी गावाजवळची कशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। या ठिकाणी जवळपास 5 ते 6 फूट पाणी रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये याआधीच एनडीआरएफची टीम दाखल झालेली होती आणि आता पाणी पातळी वाढू लागल्यानंतर या एनडीआरएफच्या टीमकडून या सगळ्याचा आढावा आहे तो घेतला जातोय। पाणी नेमकं कशा पद्धतीने वाढते, पाण्याचा प्रवाह किती आहे, त्याचबरोबर पाणी पातळी कशा पद्धतीने वाढत जाईल याचा देखील अंदाज या सगळ्या एनडीआरएफच्या टीमकडून घेतला जातोय। आपण बघू शकतो आंबेवाडी गावाजवळ हे एनडीआरएफचे जे जवान आहेत ते ही सगळी पाहणी आहेत ते करताना पाहायला मिळतात। आंबेवाडी असेल, चिखली असेल या गावातील लोकांनी या आधीच संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर आहे ते केलेलं आहे। मात्र तरी देखील कोणतेही नुकसान होऊ नये याची खबरदारी आता एनडीआरएफ टीमकडून घेतली जाते। कोल्हापूर शहराबरोबरच शिरोळ तालुक्यामधील देखील पूरस्थिती आता हळूहळू गंभीर बनायला सुरुवात झालेली आहे। कुरुंदवाड असेल, औरवाड असेल, नरसिंहवाडी असेल अशा ठिकाणी आता पूर्णपणे पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हळूहळू कोल्हापूरची परिस्थिती गंभीर होतानाचं दृश्य आपण या निमित्तानं बघतोय आणि त्यामुळे आता एनडीआरएफची टीम देखील या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क झालेली आहे। त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाते आणि एकूणच आपण बघतोय की 2019 आणि 21 नंतर पुन्हा एकदा कोल्हापूर महापुराच्या विळख्यात अडकताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।